नमस्कार, टीव्ही स्टोरी बुक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एका कुटुंबाची करुण गोष्ट. ठाणे जिल्ह्यातील एका प्रसिद्ध गावातल्या कुटुंबाची ही गोष्ट. तिचं नाव होतं लक्ष्मी आणि त्याचं नाव होतं नारायण. खरोखरीच लक्ष्मी नारायणाचा जोडा. नारायणा अण्णा म्हणत असत तर लक्ष्मीबाईंना ताई. अण्णा यशस्वी व्यापारी होते, घरात समृद्धी होती, मुलाबाळांनी घर नांदत होतं. गोठ्यात 4 म्हशी होती. पूर्वीचं घर लहान होतं, ते सोडून मोठ्या घरात राहायला आले. नवीन मोठं घर त्यांना त्या घराचा मूळ मालकाने भाडे न आकारता फक्त एका अटीवर दिले होते, ती म्हणजे एका लहान खोलीस मालकाचे देव होते. त्या देवाची पूजा करायची आणि ती खोली इतर कशाला वापरायची नाही. एवढ्या मोठ्या घरासाठी ही अट म्हणजे आनंददायीच होती. कुटुंब तिथे राहायला आलं, पण तिथे आल्यावर एका वर्षातच अण्णाचं दैर्य बदललं. व्यापारात मोठा तोटा झाला, दिवाळे काढावे लागले. अर्थशास्त्रात 1930-34च्या काळाला जागतिक मंदीचा काळ म्हणतात. भारतातही अनेकांना त्याची झळ सोसावी लागली, त्यातलेच एक अण्णा. अण्णाबरोबरच कुटुंबाचेही दिवस फिरले. ताईची बाळंतपणे अजूनही चालूच होते. रांगेने पाहिले 5 मुलगे होते आणि नंतर 2 मुली होत्या. दिवस चांगले होते तेव्हा ताई आपल्या पहिल्या 5 मुलांना अभिमानाने माझे 5 पांडव म्हणायची. तिला काय माहिती की पांडवाहून जास्त त्रास भोगायला लागणार होता. त्यांना पहिली 7 मुली वैभवकाली जन्मली आणि त्यानंतरच्या काळातही 2 मुलगे आणि 2 मुली जन्मली, म्हणजे एकूण 7 मुलगे आणि 4 मुली. कुणी म्हणायची ताईची 13 बाळंतपणे झाली. 2 मुलं लवकरच गेली असले. अण्णा व्यापारात पुन्हा जम बसवायचा प्रयत्न करत होते, पण यशस्वी होत नव्हते. मोठ्या 2 मुलांनी 6वी-7वी शाळा सोडली. 13व्या-14व्या वर्षी त्यांनी काम पाहायला सुरुवात केली. ते गाव रेल्वे स्टेशनपासून 2 कोसावर होतं. गावात लोकांना गवत हवे असे स्टेशनवर वाघिणीतून आलेल्या गवताच्या गासड्या बैलगाडीवरून गावात आणल्या जात. दादा आणि भाई त्या बैलगाड्या चालवू लागले. बाकीच्या भावंडाचे शिक्षण चालू राहिले. दोघा मोठ्या भावंडावर गाडीवाले हा शिक्का बसला. पुढे ते मोठे झाले तेव्हा गाडीवाल्यांना लग्नासाठी मुलगी मिळेना. दोघेही उंच, सशक्त आणि देखणे होते. पार कोकणापर्यंत शोध केला. 35शी उलटल्यावर दोघांची लग्ने झाली. दादाला कोकणातली एक गरीब घरची न शिकलेली मुलगी मिळाली, तर भाईला गरीब घरचीच परंतु शिकलेली मुलगी मिळाली. ती शिक्षिका होती. 3 आणि 4 नंबरचे मुलगे मॅट्रिकपर्यंत शिकले, पण मॅट्रिक पास झाले नाहीत. त्यांना गावापासून स्टेशनपर्यंत जाणाऱ्या खाजगी बस कंपनीमध्ये किंवा दुकानात नोकऱ्या मिळाल्या. त्याआधी ते आपल्या मामाकडे शिकायला राहिले होते. मामा शिकलेले होते, शिक्षकही होते, पण हे मॅट्रिकपर्यंत शाळा करून परत गावात गेले. मात्र मामाकडे दोघांचंही येणं जाणं कायम होतं. बस कंपनीमध्ये कधी कंडक्टरला तर कधी स्टार्टर अशी कामे करायची. तात्या आणि आप्पाही सशक्त आणि देखणे पण मध्यम उंचीचे होते. मोठ्या भावांची लग्ने होत नव्हती आणि हेही लग्नाच्या वयाचे झाले होते. त्यातच यांची काही विफल प्रेम प्रकरणे झाली. एकामागून एक दोघेही बिथरले. ताई अण्णा भली माणसं होती, पण मुलांना समजून घेणं माहिती नव्हतं. बिथरलेल्या मुलांवर कोणीतरी करणी केली. ते वेड्यासारखे वागतायत असं म्हणता म्हणता एकामागून एक दोघेही भाऊ वेडे झाले. पहिल्यांदा आप्पाला वेडा ठरवून मांत्रिकाचे उपचार झाले. ठाण्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवून झाले. शेवटी त्याला घरातून काढले. तो बाहेर काम शोधू लागला. हळूहळू तात्याही त्याच मार्गाने गेला. त्यालाही वेडा ठरवून घरातून बाहेर काढण्यात आलं. दोघे वेडे ठरवले गेले. अधूनमधून त्यांना वेड्याचे झटके येत की काय कुणास ठाऊक, पण एरवी तर ते नीट वागत. आप्पा एका नातेवाईकाच्या ओळखीने स्टॉक ब्रोकरकडे कामाला राहिला, पण त्याला नोकरी कधी टिकवता आल्या नाहीत. तात्या कंत्राटदाराकडे काम करू लागला. दोघांनीही आयुष्याची 24-25 वर्षे घराबाहेर रस्त्यावर काढली. कुठे झोपले, कसे झोपले, कितीदा उपाशी पोटीत झोपले कुणास ठाऊक. घरच्यांना तर पर्वा नव्हतीच. ते दोघे आपल्या एकुलत्या एक सख्ख्या मामाकडे आठवड्यातून 1-2दा हक्काने जायचे. बरेच वेळा रविवारी मामाही त्यांना भरपेट मासे मटणाचं जेवू घालायचे. ते ओसरीवरच थोडा वेळ ताणून द्यायचे. दुपारचा चहा पिऊन निघून जायचे. स्टॉक ब्रोकरकडे काम करतो असं सांगणार आप्पा एक दिवस मामाच्या घरात सिगरेट ओढू लागला. मामीला सिगरेटचा वासही सहन होत नसे. तिने सांगितले, इथे असताना सिगरेट ओढायची नाही. झाला त्याचा अपमान. त्यानंतर तो मामाकडेही गेला नाही. दोघेही वर्षांनी गेल्याने कोणीतरी मामा मामींना कळवले. तात्या मात्र मामाकडे जात राहिला.
मामा गेल्यानंतरही मामांच्या दोन्ही मुलांच्या घरी तो जायचा. तेथे जेवायचा पण राहायचा नाही. जेवल्यावर रविवारचे पेपर पूर्ण वाचायचा, चहा घेऊन निघून जायचा. नेहमी वसई वज्रेश्वरी परिसरात काम करायचा. आजारी पडला तर आपले औषध वज्रेश्वरीचं कुंड म्हणायचा. देवळाच्या परिसरात जेवणाची सोय व्हायची की काय कुणास ठाऊक. एकदा तात्या खूप आजारी झाला, निर्जीत रस्त्याच्या कडेला पडत होता. एक पोलिसांनी आणि एका माणसाने विचारल्यावर मामाच्या धाकट्या मुलाचा पत्ता त्यांना दिला. मामाच्या मुलाने तात्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले, पण तो 24 तासात गेला. मामाच्या मुलाने आपल्या भावाला बोलवले आणि त्याला दोघं भावांनाही कळवले. चौघांनीच मध्यरात्री त्याचे दहन केले. दादाचे लग्न ज्या कोकणातल्या मुलीशी झाले ती या अर्धवेळीत निघाली. तिला एक मुलगी झाली. त्यानंतर 1-2 वर्षात मुलीला तिथेच सोडून ती कोकणात पळून गेली. तिला परत आणण्याचा प्रयत्न दादाने केला, पण ती काही आली नाही. त्याची मुलगी त्याच्याकडेच राहिली. अण्णांनी व्यवसायात पुन्हा प्रयत्न म्हणून अंधेरी कोळशाची वखार काढली होती. सुरुवातीला अण्णा एक खोली घेऊन अंधेरीत राहायचे. कोळशाचे वखारीचे काम स्वतः पाहायचे. मुलांचे मामाही अंधेरीतच होते. अण्णा बरेचदा संध्याकाळी मेहुण्याकडे जेवायला असत. एरवीही गप्पा मारायला येऊन बसत. त्या गप्पात नेहमी व्यापारासंबंधी उल्लेख असत. मामांच्या कडली भाजीपासून कुठल्याही वस्तूची खरेदी केवढ्याला केली याची चौकशी करत काही किंमत सांगितली तरी ती त्यांच्यापेक्षा स्वस्त कुठे मिळते ते सांगतात. त्या गप्पामध्ये थोडी बढाई असते, कारण आपण एक यशस्वी व्यापारी होतो हे ते विसरू शकत नव्हते. अण्णांच्या बरोबर 5 नंबरचा भाऊ अंधेरीला राहायला आला. पहिल्या 5 भावात केवळ तो मॅट्रिक पास झाला. तो नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राला 2 नोकरीचे कॉल आले, एक रिझर्व्ह बँकेतून आणि एक खाजगी कंपनीमधून. मित्राने रिझर्व्ह बँकेची नोकरी स्वीकारली. दोघांचे आडनाव एकच होते. आद्याक्षरे मित्राची GN आणि ह्याची CN होती. त्याचे कॉल लेटर घेऊन हा खाजगी कंपनीत गेला आणि त्याला ती नोकरी मिळाली. 7 भावात यानेच फक्त नोकरी केली आणि निवृत्तीपर्यंत टिकवली. तोही मामाकडे नेहमी येई. तो उत्साही आणि आनंदी असे. मामे भावंड थोडी लहान होती. त्यांच्याबरोबर पत्ते कॅरम खेळत असे. पुढे अण्णा गेल्यावर तो परत वसईला जाऊन राहिला. अण्णांच्या नंतर ताईही एखाद्या वर्षाने गेल्या. कुटुंबाचा सांभाळ तोच करू लागला. मात्र पाठ फिरून गेलेली लक्ष्मीताई अण्णांच्या हृदयातील परत आली नाही. अण्णांच्या पश्चात कोळशाची वखार पाहण्याचे काम दादाने घेतले. नाहीतर गवताच्या गाड्याऐवजी ट्रक आल्यामुळे तो धंदा बंदच झाला होता. तो अंधेरीला एकटा राहू लागला. पुढे प्रकृतीमुळे ते झेपेना म्हणून 7 नंबरच्या भावाकडे कोळशाची वखार सोपवली. त्यांच्या मदतीला एक भैया नोकर होताच. आपल्या एकूण ते एक मुलीची जबाबदारी भावंडावर टाकून दादा जग सोडून गेला. भाईनेही गाडीचा धंदा बंद केला, पण ट्रक भाड्याने घेऊन तो व्यवसाय करत राहिला. त्याची पत्नी शिक्षिका असल्याने त्यांचा संसार जरा सुरळीत होता. त्याला 2 मुलगे व 1 मुलगी झाली. पुढे त्यांनी ते घर सोडले. जवळच एका भाड्याच्या घरात तो राहू लागला, पण तिथे तो गुडघ्याच्या आजाराने अंथरुणाला खिळला आणि त्याचा अंत झाला. त्याची मुलगी शिकली, नोकरी करू लागली, परंतु मुलांनी SSC पर्यंतची मजल मारली नाही. ते दोघे रिक्षा घेऊन त्या चालवू लागले. व्यसनी मित्रांबरोबर व्यसनी बनले आणि 40तच मृत्यू ओढून घेतला. मात्र तेवढ्यात एक मुलगी तर 1-2 मुली मागे ठेवून गेला. चंदूने सर्व कुटुंब सांभाळले. त्यालाही 2 मुली 1 मुलगा झाला. त्याचेही उशिरानेच लग्न झाले. त्याची पत्नी सीधी साधी पण थोडी अजागळ होती. त्याच्या 2 मुली शिकल्या, नोकरी करू लागल्या, परंतु मुलगा अशक्त आणि थोडा मंदबुद्धी होता. तो 17-18 वर्षाचा होऊन गेला. बहिणीमधली मोठी होती. तिचा विवाह ज्या मित्राच्या नोकरीचा कॉल घेऊन चंदू नोकरीला गेला होता त्या मित्राशी झाले. तिला 2 मुलगे झाले, पण मुले लहान असतानाच ती विचित्र वागू लागली. तिलाही वेड लागले असेच ते म्हणू लागले. ती क्षयबाधेने मरण पावली. पाहणार कोणी नाही म्हणून तिचेही 2 मुलगे आजोळीच येऊन राहिले. गोष्ट अजून बरीच मोठी आहे. मोठ्या भावाची मुलगी 2 नंबरच्या भावाची बायको शिक्षिका असल्याने त्याची 3 मुलं, 5व्या नंबरच्या भावाच्या 2 मुली आणि मुलगा, बहिणीचे 2 मुलगे इत्यादीचा त्या कुटुंबात सांभाळ कुणी केला. आतापर्यंत फक्त 6 भावंडाचीच गोष्ट आली. बाकीच्या 5 काय झालं ह्याबद्दल बघूया भाग 2 मध्ये.